हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तुम्ही बघू शकता मी छान अशी तुम्हाला तयार दिसत असेल, पण मी काय अजूनही मला आंघोळीची परमिशन नाही. बाय द वे मला मंडेला आंघोळीची परमिशन मिळाली आणि आय थिंक आज आहे सॅटरडे. परंतु मी रुपाली होती तेवढ्यात गरम पाणी बादलीमध्ये ठेवून घेतलं आणि कडक कडक पाण्याने मस्त खुर्चीवर बसूनच मला हातपाय धुवायचे आणि नंतर पण आंघोळ करायची. ती खुर्चीवर बसूनच करायची आहे. तर नळ खाली असल्यामुळे स्टूलवर बादली ठेवून घ्यावी लागते. तर ती असतानाच मी हातपाय धुवून घेतले आणि आता स्किन केअर चाललंय. सनस्क्रीन लावते आणि तुम्हालाही मी हेच सांगेन की स्किन केअर करायला विसरायचं नाही. म्हणजे इवन मी सांगते तुम्हाला, मी दवाखान्यातही जरी गेली होती ना, पण मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन बरोबर घेऊन गेले होते. आणि जरी एवढी लंगडी पांगडी होऊन गेले होते, उठता बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, परंतु स्किन केअर मात्र मी कधी बंद नाही केलं. आता आज बघा, आज जो मी व्हिडिओ अपलोड केला ना, आत्ता 10ला केला, जी माझी मैत्रीण छाया घरी आली होती. तर मी बाथरूममध्ये असताना माझा फोन वाजत होता. मग मला काय वाटलं की मम्माचा कॉल असेल, माझ्या आईचा. आई करते मला सकाळी सकाळी कॉल. झाला का चहा पाणी वगैरे, पाहिला तर तिचा होता. मग मी लगेच केला. स्किन केअर करता करताच तिला कॉल केला. तर ती बोलली, पाहिला व्हिडिओ, छान होता, तू सगळंच घेतलं. म्हटलं नाही, खूप सगळं घेतलं होतं, खूप सगळं काढून टाकलं म्हटलं, कारण खूप मोठा झाला तर मग बघणारे नाही मैत्रिणी. तर त्याला छान असं माझं स्किन केअर करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. बाय द वे ती पेंटिंग तुम्हाला दिसते. आता शक्यतो मी ती पेंटिंग घेत नाही, म्हणजे ते आर्ट आहे, ते एक कला आहे. पण काही काही लोकांना त्या पेंटिंगला बघून हसायला येतं की हे काय लावलं. तर ती एक कला आहे. पूर्वी जेव्हा कपडे काही नव्हते तेव्हा माणसं असेच राहायचे ना, आणि ते आम्हाला गिफ्ट मिळालेले, आमच्या जवळच्या रिलेटिव्हने दिलेले आहे. तर ते असं बेडच्या वर लावलेली आहे. तर चला स्किन केअर करून झालं, गरम पाणी पिते, म्हणजे थंडी थोडी माझी कमी होईल. हे आहे माझं आजचं मॉर्निंग ड्रिंक, जिरा वॉटर. जिरे बॉईल केले मी आणि हे मी आता सकाळी सकाळी नाही, ऑलरेडी 11 वाजून गेले. तर फर्स्ट ड्रिंक मी हे पिणार आहे, जिरा वॉटर. आता हे रोजचंच झालं आहे की रुपालीकडून मी जे कामं मी करू शकत नाही ते करून घेते. मग ते मशीन लावणं असो, माझ्यासाठी गरम पाणीची बादली स्टूलवर ठेवून देणं असो, जे पण काही असो छोटे मोठे, तर मी तिची मदत घेत असते. आणि प्रशांतजी आपले गेले, जाण्याआधी त्यांनी दळणं मला त्या दिवशी काल गिरणीत ठेवले होते, काल आणायचं विसरले. मग आज त्यांनी मला दळणं वगैरे आणून दिले. आता तुम्ही बघू शकता मी फ्रेश झालेली आहे, स्किन केअर करून झालेलं आहे. तर मी इथे आता हे गाळून घेतलेलं आहे जिरा वॉटर. गरम गरम पिते मी. खूप थंडी आहे गाईज, खूप थंडी आहे. तुम्ही म्हणाल रोज सोनाली तेच सांगते, सेम गोष्टी, पण काय करू, मला खूप म्हणजे खूप जास्त थंडी वाजते. आणि आज मी हातपाय धुतल्यानंतर लगेच सॉक्स नाही घातले पायामध्ये आणि अशीच पडून राहिली. तर इतके माझे पाय असे थंड पडले. त्याच्यानंतर मी आता बराच वेळ पांघरुणामध्ये पडून बघितलं की माझे पाय गरम होतील, पण माझे पाय काही गरम होत नाही. बाय द वे मी काल डॉक्टरांना विचारलं की मी हळूहळू चालत माझ्या सोसायटीच्या गार्डनमध्ये खाली उन्हामध्ये बसायला जाऊ शकते का. तर ते बोलले हो, तुम्ही 500 मीटर चालू शकता. तर मग खाली उतरल्या आमच्या सोसायटीमध्ये गार्डन आहे. तर मला घरामध्ये इतकी थंडी वाजते की काही केलं माझी थंडी जात नाही. पांघरून घेऊन बघितलं, स्वेटर घालून बघितलं, त्याच्यामुळे मी आता चालली, हळूहळू जाते, बेल्ट लावून जाते आणि गार्डनमध्ये उन्हामध्ये जाऊन बसते. जरा माझी थंडी कमी होईल. मी केव्हाचं ट्राय केलं, पण काही केलं माझी थंडी कमी होत नाहीये. फर्स्ट टाइम ऑपरेशन नंतर मी अशी एकटी बाहेर चालले. काळजीपूर्वक जाईल, एवढं काही नाही, डॉक्टरांनी परमिशन दिली आहे. उन्हामध्ये मी येऊन बसली. ऊन दिसतंय, हे बघा ऊन असं दिसतंय, तुम्हालाही दिसत असेल, पण ऊन फील नाही होते. म्हणजे जी एअर आहे ती अशी थंडच एअर आहे, मी असं म्हणेल. असं कडक ऊन आता आल्या तर नाही फील होते, जरा वेळाने होईल तर होईल. तर बसली मी, मुलं खेळताय माझ्या मागे, बरेच मुलं. बॉल बिल येऊन डोक्यात लागायला नको म्हणजे बस. जवळजवळ 1 तास मी उन्हामध्ये बसली आणि मैत्रिणीला कॉल लावला. तर मैत्रिणीशी बोलता बोलता 1 तास कधी होऊन गेला कळलं पण नाही. थोडंसं मी वॉक देखील केलं. मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की थोडंसं तुम्ही करा, एखादा चक्कर वगैरे मारा सोसायटीला, पण ज्या भागामध्ये ऊन होतं तेवढा भाग मी थोडंसं वॉकही केलं. आणि म्हटलं चला आता 1 तास झाला आपल्याला खाली येऊन. तिच्याशी 1 तास मी फोनवरच बोलली. तर आता वर आली, आता थोडा वेळ पडून घेते आणि मग उठून बघेल काय करायचं काय नाही ते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आता सकाळचे 9:40 झाले आणि हे तुमचं प्रेमच आहे की मी असं झोपूनही बोलायला सुरुवात करते, कारण तुम्ही मला ॲज इट इज एक्सेप्ट करतात. थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि आज मी 8लाच उठली आहे तसं, कारण की माझे इन-लॉज आले. ॲक्च्युली आज त्यांचा नाशिकमध्ये काहीतरी ज्येष्ठ नागरिक सत्कार आहे. माझे फादर इन लॉ त्यांचा
जसे की ते गव्हर्नमेंटमध्ये होते, पुण्याच्या COP कॉलेजला प्रोफेसर होते. त्याच्यानंतर त्यांनी मालेगावचं बलराम हिरेंचं पॉलिटेक्निक कॉलेज तिथे सुद्धा त्यांनी ॲज ए प्रिन्सिपल बरेच वर्ष, आय थिंक 5-1 वर्ष तरी त्यांनी रिटायरमेंट नंतर जॉब केला. कारण की ते फ्री बसू शकत नव्हते, MT बसू शकत नव्हते, ज्याला कामाची सवय असते ते नाही बसू शकत. तर त्यांचा आज नाशिकमध्ये कुठे कार्यक्रम आहे, मला त्याची एवढी डिटेल नाही माहिती. तिथे त्यांचा सत्कार होता म्हणून ते आले इतके अर्ली मॉर्निंग, त्या कामासाठी आले. तर मग मला बघायलाही आले. तर 8लाच ते इथे आले होते. तर इथे प्रचंड थंडी, इवन माझ्या सासऱ्यांना पण खूप थंडी वाजत होती. ते गॅस ऑन करून हात गरम करत होते, कारण इथं खरोखर खूप थंडी आहे. आणि खूप सगळ्या मैत्रिणी मला सांगतात की थंडीचं जब्बो नंतर पुढे जाऊन त्रास होतो. आणि मी रुपाली 10ला येते, तर मग मी तेव्हाच उठते, कारण की बऱ्याचशा गोष्टी खालून पाहिजे असतात. आता समजा बेडची हाईट पण कमी आहे ह्या, तर बेडशीट समजा काढायचं आहे तरी मी काही करू शकत नाही. तर मग मी ती आल्यानंतरच उठते. मग ते इथे येऊन बोलले माझ्याशी दोघं, मी काही उठली नाही आहे अजून. आणि आता प्रतीक त्यांच्याबरोबर गेला आहे. ते प्रतीकला बोलले की तू चल आमच्याबरोबर, तर प्रतीक आवरून त्यांच्याबरोबर गेला आहे. कदाचित कार्यक्रम झाल्यानंतर तिथून प्रतीक पप्पांबरोबर परत येईल आणि ते चालले जातील, कारण ते बऱ्यापैकी त्यांचं एज आहे 80+ माझे सासरे आहे आणि ऑलमोस्ट 75 सासूबाईंचं एज असेल. आणि त्यांना यायचं झालं तर खूप प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे. म्हणजे ड्रायव्हर मिळायला त्यांना खूप त्रास होतो, कोणाला तरी शोधावं लागतं आणि मग ड्रायव्हर शोधून ते ड्रायव्हर घेऊन येतात. आणि मग ड्रायव्हर आणलेला असतो, त्याच्यामुळे ते थांबवू शकत नाही, मग ते चालले जातात. तर ते खास त्या कार्यक्रमासाठी आले होते. मग कामात काम मलाही बघून गेले. आपलं काही त्याच्याबद्दल हे नाही का, वयस्कर लोकांवर आपण काय राग रुसवा करायचा. आणि मी त्यांच्याकडून तशी काही अपेक्षा पण नव्हती केली. बऱ्याच मैत्रिणींनी मला कमेंट केले होते की सासरचे आले नाही का, सासरचे आले नाही का, म्हणून म्हटलं सांगू. कप मला अजून आहेच आणि तो माहीत नाही कधी जाईल. तर आता एक 15-20 मिनिटामध्ये रुपाली आली की ती आल्यानंतर मग मी उठत असते बेडवरून. थंडी खूप आहे. आत्तासुद्धा एवढे 9:30 पावणे 10 होत आले, पण प्रचंड थंडी. ती आली की मग मी उठेल आणि मग ब्रश वगैरे करून माझ्या दिवसाची सुरुवात करेल. प्रतीक आजी आजोबांबरोबर जेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला तर अजून काही लोक विशेष जमलेले नाही आहे, परंतु ही गोष्ट खूप चांगली असते नाही का. जेव्हाही आपल्याला कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल तर वेळेवर किंवा वेळेच्या आधी गेलेलं केव्हाही बरं, लेट होण्यापेक्षा. तर ते लोक ऑलरेडी इथे पोचले. हे बघा, प्रतीक आजी, बाबा, आई आणि दादा असं म्हणतात आम्ही. तर त्यांच्याबरोबर इथे बसला आहे आणि जरा वेळातच कार्यक्रम सुरू झाला. चंद्र शीतल कोमलतेचे सूर झंकारत जगण्याची मैफिल दरवेळी अधिक सुरेख सजवत रहा. आपल्या श्रेष्ठत्वास माणुसकी. आणि आता इथे ज्यांचा सत्कार केला जात आहे त्या आहेत आमच्या छोटी आत्या. हे बघा, म्हणजे ज्यांना स्टेजवर आणण्यात आलेलं आहे, प्रशांतजींच्या आत्या, माझ्या फुई सासूबाई. छोटी आत्यांच्या खूप सगळ्या आठवणी माझ्याकडे आहेत. प्रतीक छोटा असताना आम्ही अंतापूरला होतो तेव्हा छोटी आत्या खूप छान छान गाणे म्हणून, लोरी म्हणून प्रतीकला झोपवायच्या. त्यांचा आवाज खूप छान आहे, खूप सुंदर गातात आमच्या छोटी आत्या. त्यांचा देखील इथे सत्कार झालेला आहे. आणि आता इथे आमच्या दादांना स्टेजकडे नेण्यात येत आहेत. ॲक्च्युली हा जो प्रोग्राम आहे हा आमच्या समाजाचा, जिरेमाळी समाजाचा प्रोग्राम आहे. तुम्ही बघू शकता इथे बरेच ज्येष्ठ नागरिक आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा इथे आहे. तर दादा इथे आता सन्मान चिन्ह प्राप्त करतील. तर इथे आमचे DS पाटील, जे माझे नंदोई भाऊ लागतात. आत्ता दादा उभे राहिल्यानंतर दादांच्या राईट साईडला ते देखील आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये मी आत्ता ॲडमिट होते तर आमच्या रीटामाईंचे पप्पा, आम्ही त्यांना रावसाहेब पण म्हणतो. आता माझे नंदोई तर आम्ही भाऊच म्हणतो. तर ते देखील इथे समाजकार्य करतात. छान वाटतं हे सगळं बघून. तर हे बघा, आत्या दादांचा अशा पद्धतीने सत्कार केला गेला आणि त्यानंतर दादांनी स्पीच देखील दिलं. प्रतीक मला घरी आल्यानंतर बोलला की दादा खूप छान बोलले असं. तर तुम्हीही पुढे थोडंसं मी तुम्हाला मंडळातर्फे हा जो कार्यक्रम त्यांनी राबवला आहे ज्येष्ठांच्या सत्काराचा, त्या सर्व ज्येष्ठांच्या वतीने मी त्या मंडळाचे पदाधिकारी, मंडळाचे अध्यक्ष वसंतराव खैरनार या सर्वांचे आभार मानतो.
आणि आता इथे हॉलमध्ये जो सिंगल बेड ठेवलेला आहे त्याच्यावरती मी हा एकदम पातळ असा लाईक बेडशीटसारखा आहे तो. ॲक्च्युली तो गालीचा आहे, पण मी तो कधी गालीचा म्हणून पण अंथरते आणि वॉश करून मी तो असा इथे लावत आहे. तर तुम्ही परत म्हणाल की तू काळजी घे सोनाली, आणि तुम्ही माझ्या काळजीपोटी सांगता, आय अंडरस्टँड, आणि थँक्यू म्हणेल मी पुन्हा एकदा तुम्हाला. परंतु बघा, आता मला बघायच्या निमित्ताने कोणी नाही तर कोणी माझ्याकडे येत असतात. बहिणी, आई, घरच्या लोकांचं काही वाटत नाही. पण आता जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओत बघितलं, माझी फ्रेंड 12 वर्षानंतर मला बघायला आली होती. तर या निमित्त लोक येतात. तर आपल्याला प्रत्येकाला असंच वाटत असतं ना की आपलं घर छान दिसावं. आता मी कपडे वाळत टाकले, तर हे सुकलेले कपडे मी काढलेले आहे. आणि जसं मी तुम्हाला याआधी पण सांगितलं, एरवी माझ्याकडून काही पडत नव्हतं, पण हल्ली माझ्या हातातनं सारखं काही नाही तर काही पडत असतं. आणि माझा अनुभव असाच आहे, आणि तुम्ही पण तो मान्य कराल की कपड्यांचा सगळ्यात जास्त पसारा होतो घरामध्ये. म्हणून कपडे वेळोच्या वेळेस घड्या घालून जागेवर ठेवून दिलेले बरे. तरी पण जेवढे मला ठेवता येतात उभ्या उभ्या तेवढेच मी ठेवत असते कपाटामध्ये. आता ॲडजस्ट करायला तर खूप मुश्किल आहे, परंतु मग काही बॉक्स बॅगा पॅक आहे. जसं तुम्ही बघू शकता खाली इथे बॅग आणि बॉक्स. ते तर प्रचारादरम्यान घाई वस्तू काढायच्या म्हणून खाली काढले गेले, वरून ते परत ठेवलेच गेले नाही. तर तो पसारा ॲज इट इज असाच आहे. तर काळजीपूर्वक हळूहळू मी माझ्याकडून जेवढं काम होईल, जेवढं माझं घर व्यवस्थित ठेवता येईल तसा मी प्रत्येक स्त्री जसा प्रयत्न करत असते तसा मी देखील प्रयत्न करत असते आणि स्वतःची काळजी घेतच हा प्रयत्न करते. तुम्ही आत्ता बघितलं असेल तर मी पायाने सॉक्स वरती टाकला. तर हो, जेव्हा मी टाके काढायला गेली तर डॉक्टरांशी या सगळ्या विषयावर डिस्कशन केलं की मी काय काय हालचाल करू शकते वगैरे, आणि त्यानुसार मी स्वतःची काळजी देखील. तुला अजून पावडर लागली तर सांग, मी देते. पिवळ्या बादलीत थंड पाणी सोडून देस ना. आणि माझी अजून एक सवय होती, दर महिन्याला बाथरूमच्या सगळ्या टाईल मी घासून स्वच्छ धुवायची. आणि हो, माझ्या बहिणीसुद्धा मला म्हणता की त्याच सगळ्या गोष्टी तुला नडल्या आहे. परंतु चला, खूप मी आभारी आहे रुपालीची. म्हणजे तिला विचारीला जेव्हाही मी काही काम सांगते तर ती हो म्हणते. नाही म्हटली तर मी किती प्रॉब्लेममध्ये येईल. मी तिला सांगितलं आहे, जे पण मी तुझ्याकडून एक्स्ट्रा काम करून घेते मी तुला त्याचे एक्स्ट्रा मनी पे करेल. तर तिने आदल्या दिवशी प्रतीकचं बाथरूम क्लीन केलं आणि आज आमचं बाथरूम क्लीन केलं. तर अशा पद्धतीने ती बाथरूमच्या टाईलवर पाणी वगैरे टाकून छान घासणीने घासून स्वच्छ असे माझे बाथरूम मला तिने क्लीन करून दिले. ऑब्वियसली दर महिन्याला करते तर बाथरूम माझे बिलकुल घाण नसतं, पण मला बाथरूम एकदम नीट अँड क्लीन लागतं. आणि जशी सवय आपल्याला असते तशीच आपल्या मुलांना लागते. माझ्या मुलांचं देखील सेम. हे बघा, आज मला भेटायला कोण आलेलं आहे. हॅलो, हाय. खूप लेट झालं मला. अगोदर आम्ही हॉस्पिटलला एकदा येऊन गेलो होतो, पण ती अशीच फ्लाईंग विजिट होती फक्त. पण तरी तेव्हा शूट घेतलं होतं. एक बाय द वे एक मैत्रीण बोलली की तुमच्या सीमाताई खूप मॅच्युअर आहे, खूप अंडरस्टँडिंग आहे, त्यांना असं म्हणायचं होतं तुला. तर थँक्यू त्यांना मी रिप्लाय पण केलाय की थँक्यू असं. तर हॉस्पिटलमध्ये पण आली होती. आता ज्या वर्किंग लेडीज आहे, जे जॉब करतात, त्यांचं जरा डिफिकल्ट असतं. प्रोफेसर आहे, 11वी 12वीची टीचर आहे, तर त्याच्यामुळे तिला थोडं हेक्टिक असतं. तरी पण मी तिला सांगितलं होतं संडेला आहे. तुला आज सुट्टी आहे का? कसली? संडेची. अच्छा, बरोबर, ती संडे मी विसरून पण गेली. एक पेशंट शोधते, बरोबर, असंच असलं. मला कळतच नाही काय वार आहे, काय तारीख आहे. म्हणजे ती 2 दिवसापूर्वी येणार होती, पण मग मी तेव्हा तिला बोलले की तू आज घाई येशील, त्याच्यापेक्षा सुट्टीच्या दिवशी आहे, रिलॅक्स, म्हणजे माझ्याजवळ तुला 3-4 तास थांबता येईल या हिशोबाने मीच तिला सांगितलं होतं की आरामशीर ये. तर ती आलेली आहे मला भेटण्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे मी उद्याची सुट्टी घेतली, मी उद्याच संध्याकाळी जाणार. मला खूप छान वाटतं. आणि जसं मी तुमच्याशी सांगितलं की माझे इनलॉज आले, पण ते कार्यक्रमाला आले, त्यांचा सत्कार आहे समाजाच्या कार्यक्रमामध्ये. तर मला बघून ते गेलेले आहे. प्रतीकही त्यांच्या बरोबर गेला आहे आणि आय थिंक ते तसेच जाणार आहे. माहित नाही आता मला येतील की काय घरी. तर आले तर तुम्हाला दिसतील, दाखवेल मी झलक त्यांची. कारण की दे आर नॉट कम्फर्टेबल विथ कॅमेरा, विथ सोशल मीडिया, असंच मी शॉर्टकटमध्ये सांगेल आणि माझ्या मैत्रिणी समजूनही घेतील मला काय म्हणायचंय. तर चला, आता आम्ही बहिणी गप्पा मारतो आणि मग तुमच्याशी बोलते मी. माझी बहिणीने आणलेली आहे माझ्यासाठी पपई. हे बघा, मस्त पपई आणल्या, ब्रेड आणला आणि कपडे घेऊन आली राहायच्या दृष्टीने. अजून काहीतरी दिसतं. अरे वा, खारी खोबऱ्याचे लाडू आणले.
काय काय बहिणीचे पिशवी बघा मी कशी बिंदास उचकून पाहू राहिले. बापरे बापरे, खजूरचा डब्बा. याच्यात पण काहीतरी आहे. याच्यात देखील आहे लाडू, तुम्ही बघू शकता. इथे पण लाडू आहे डब्बाभर. ह्या 2 पपया, ही ब्रेड आणि हा खजूरचा डब्बा. एवढा खाऊ घेऊन आली माझी बहीण माझ्यासाठी.